आज आपल्या सातारमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अंतिम टप्प्यामध्ये तयारीचं सगळं इथं जे ते आलेलं आहे. सर्व जे स्टेज इतर सुशोभीकरण आणि जे सगळ्या गोष्टी नियोजित होत्या त्या सगळ्या आज पूर्णत्वाकडं चालू आहेत. अतिशय सुंदर हा संपूर्ण परिसर करण्यात येणार आहे आणि या संपूर्ण ह्याच्यामध्ये साताराची जी ओळख आहे आपली मराठ्यांची राजधानी आणि इथला ऐतिहासिक त्याचबरोबर आध्यात्मिक सामाजिक वारसासुद्धा या सर्व वेगवेगळ्या ह्याच्यातनं आपण सातारचा दाखवायचा प्रयत्न करतो आहे. येणारे जे सर्व राज्यातनं आणि देशातनं आणि परदेशातनं पण येणाऱ्यांची सोय नीटनेटकी व्हावी हा प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे. कुणालाही त्रास होऊ नये, कुणालाही कुठं अडचणी निर्माण होऊ नयेत त्या पद्धतीनं आम्ही आत्ताच कलेक्टर साहेब, SP साहेब, आमचे कार्याध्यक्ष विनोद, नगराध्यक्ष आणि अमोल मोहिते सगळ्यांनी मिळून आम्ही त्याची पाहणी केली आहे. काही सूचना प्रशासनानं पण केल्या, त्याचे पण आपण वेळीच दुरुस्ती तिथं जी लागणारी जी काही कामाचं नियोजन आहे ते आपण करतो आहे. नगरपालिकेला पण आपण साताऱ्यातलं परिसराचं सुशोभीकरणाची कामं दिली, ती पण युद्ध पातळीवर आपली चालू आहेत आणि अतिशय सुंदर सातारच्या नावाला साजल असं हे साहित्य संमेलन पार पाडण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. परत एकदा मी सर्वांच्या वतीनं मोठ्या संख्येनं साहित्यिकांनी, साहित्यप्रेमींनी, हे वाचक असतील किंवा येणारे जे सर्व प्रेक्षक असतील यांनी या साहित्य संमेलनाला भेट द्यावी ही आपल्या सातारच्या 99वे मराठी साहित्य संमेलनाच्या समितीच्या वतीनं मी विनंती करतो.